लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील खारबा गाव येथे खारबा ग्रामस्थांच्या वतीने खारबाव प्रीमियर लीग भव्य क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये अनेक क्रिकेट संघांनी आपला सहभाग नोंदवला. त्यासोबतच या स्पर्धेला पंचक्रोशीतील अनेक मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना बक्षीस वितरण देखील करण्यात आले. आज जी स्पर्धा पार पडली तर म्हणजे बरेच वर्षापासून आम्हाला स्वतःच्या हक्काचं मैदान नव्हतं. मागील ग्रामपंचायतींनी, आताच्या ग्रामपंचायतींनी आणि ग्रामस्थांनी जो काय हातभार लावला तर 4 वर्षानंतर हा मैदान गावकीसाठी उपलब्ध झाला. मी या मैदानासाठी 10 दिवस जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेलो आहे, पण ते 10 दिवस मी जेलमध्ये काढलेले ते आज मला आठवत नाहीत, कारण की जो आनंद इथे मैदानात मला बघायला मिळाला 4 दिवस, त्या आनंदातच मी तो विषय विसरून गेलो. पण प्रत्येक महिन्याला मला तारखेला जायला लागते, ते मी जात राहीन. जे काही त्याच्यात होईल निष्पन्न गुन्ह्यामध्ये ते मी भोगायला देखील तयार आहे. पण गावासाठी मैदान भेटलं आणि गावातील प्रत्येक खेळाडू, जो कोणी वेगळ्या टीमचा असेल, पक्षाचा असेल, पण प्रत्येक खेळाडूने आपल्या संघ मालकासाठीच दिला आणि ग्राउंडसाठी दिला. त्याचा देखील मला जास्त आनंद आहे की जे बोलत होते गावातले लोक की खारबावचे लोक एक होणार नाहीत, पण KPL कमिटी, ग्राउंड कमिटी आणि येथले ग्रामस्थ यांनी मिळून जी एकी दाखवली, अशीच एकी यापुढे देखील राहावी आणि खारबाव गावाच्या तर्फे KPL इथे दरवर्षी होत राहावं. लोक खेळली आणि बाकीचे इतर हजारो ग्रामस्थांनी इथे या ग्राउंडवर जो खेळाचा आनंद घेतला तो आणि गावातून जो सपोर्ट मिळाला, त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने हा 16 आज संपन्न झालेला आहे. कमिटीने जी मेहनत घेतली त्याच्याबद्दल मी धन्यवाद. पण एक शोकांतिका अशी आहे की कमिटीमध्ये 20 ते 25 लोक असताना सुद्धा एक 7-8 लोकांनीच ती जिम्मेदारी पार पाडली आणि जिम्मेदारी पार पाडत असताना त्यांना उलटा त्रास झाला. तर आज ती लोक थोडी नाराज झाली की आम्ही एवढी मेहनत करून सुद्धा, कमिटीची मेहनत 4 दिवस नाही तर 40 दिवसापासून चालू होती, पण ती कमिटीची जे काही मेहनत करणारे लोक होते ते नाराज झाले. त्याच्याबद्दल थोडासा आम्हाला दुःख झाला. पण यापुढे त्यांनीच गावाच्या KPLचं आयोजन करत राहावं ही आमची इच्छा आहे. पण ज्यांना काही करता येत नाही त्यांनी न काही बोलता जी कमिटी काम करते त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सपोर्ट करत राहावं, जेणेकरून ते आपल्या खारबाव गावाच्या KPLला सपोर्ट करून आपलं जो आयोजन आहे तो पूर्ण करतील. पुढे ज्या स्पर्धा होतील तर मी माझ्या मनाने सांगतो की या पुढच्या ज्या स्पर्धा आहेत ते नाईटला खेळवल्या जातील, कारण की कधी कधी गरमीचा त्रास होतो. खेळाडूंना मुलं काही पोरं असतात जी कामाला जाणारे असतात, त्यांना भाग नाही घेता येत. यामुळे आम्ही यापुढे सामने नाईटला खेळवू, म्हणजे जेणेकरून डे नाईट खेळू, म्हणजे जेणेकरून सर्वांना याच्यात सहभाग घेता आला पाहिजे. मैदान बनवण्यासाठी आणि हे KPL पूर्ण करण्यासाठी ज्यांनी हातभार लावलं, जे कळत नकळत जे लोक असतील त्यांचे मी खूप आभार मानतो. आणि यापुढे प्रत्येकाने हातभार लावून हा KPL यशस्वी करावा ही सर्वांना कडून इच्छा व्यक्त करतो.